सतेज पाटील जरी भाजपमध्ये आला तरी चालतंय. कारण कुणाचा विश्वास ठेवायचा हेच काय कळण्यात आले ना. हे या पक्षातनं त्या पक्षात जाते, तो त्या पक्षातनं ह्या पक्षात येते. मोदी आणि राहुल गांधी उद्या जाऊन एकत्र बसतील. कोणासोबत? भाजप. का बरं? रात्रीतनं पैसे वाढतात. मुख्यमंत्री कोण पाहिजे? देवेंद्र फडणवीस. दुसरा कोण पाहिजे? आम्ही बघा शिवसेना बाळासाहेब ठाकरे की विजय. काँग्रेसमधलं भाजपमध्ये, भाजपमधलं काँग्रेसमध्ये काय चालले जनतेला काय कळत नाही. खोळ्यात काढायला चालू आहे सगळे. जनता खोळे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. जनता ज्या दिवशी सुज्ञ होईल त्यावेळी सगळे प्रश्न सुटतील. 15 वर्षानंतर जरी कोल्हापुरात आलो तरी कोल्हापूर आहे तसंच दिसतंय. त्यात वेगळं काय असं नाविन्य झालेलंच नाही. भारत महासत्ता झाल्यानंतर ही सगळी वॉशिंग मशीन मध्ये बटन दाबल्यानंतर सगळी घाण परत रिवर्स पाठवणार आम्ही. तात्पुरता आम्ही वापर करून घेणार आहे भाजपवाले. असं करणार आहे. हो. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा, त्या माध्यमातून आपण आता लोकांच्यापर्यंत जातोय, त्यांच्या गाठीबिटी घेतोय आणि काय कौल आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. खरं बघायला गेलं तर निवडणूक जवळ आली की चाय पे चर्चा आणि कॉफी विथ जे कोण असेल ते त्यांच्यासोबतच्या ह्या बैठक्या रंगतात. पण आता आपण इथं मॅजिक इथं आलेलो आहे. शाहूपुरीमध्ये खरं तर मी आहे आणि इथं लोक आहेत काही, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया काय नेमकं आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुणासोबत. नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुणासोबत? तसं काही नाही. आपला विकास कोण करेल त्या भागात आपण त्याचा प्रचार करू. काय वाटतंय आता विकास कोण करू शकतं? तसं काय सांगता येते. जे सत्तेत जो राहील तो विकास आहे आणि तिकडच्या बाजूला बघायला गेलं तर काँग्रेस आहे. तसं तर काही नाही. सत्तेत कोण राहील ते विकास करू शकतोय. सत्तेत कोण राहील ते विकास करू शकतोय. सत्ता कुणाकडे असायला पाहिजे असं तुम्हाला? तसं काही सांगता येत नाही. दादा नमस्कार. काय वाटते तुम्हाला कोण असायला पाहिजे? सत्तेत कोण यायला पाहिजे विकासासाठी? महाराष्ट्रात जास्तीत जास्त विकास आणि सोयीसुविधा कोण उपलब्ध करून देईल असा माणूस योग्य आहे. असेल तर आमचा नोटा पटन हे फिक्स आहे. आम्ही योग्य माणूस असेल तर मतदान करतो ना. आपण कशाला करायचं? नाही ना, नोटा पटन दिलेलं आहे सरकारनं, ते आपण सोडायचं. काका नमस्कार. काय सांगाल या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान टाकायचं तर कुठल्या पक्षाला टाकायचं? काय आता तेच काय कळेना झाले आम्हाला. कुणाला करायचं नाही काय हे करायचं. का हो? कारण कुणाचा विश्वास ठेवायचा हेच काय कळेना झाले ना. हे या पक्षातनं त्या पक्षात जाते, तो त्या पक्षातनं ह्या पक्षात येते. त्यामुळे कुणावर भरोसा ठेवायचा नाही. कुणावर काय करायचं काय सगळं अवघड. तरी सुद्धा लोकमत बघून हा निर्णय घेतला जाणार. बरं. आता भाजप काय काँग्रेस? तसं म्हणा गेलं तर काँग्रेस बरं वाटते आता. कारण काय आता भाजपवाल्याने गॅस दर हे वाढवलं ना. त्यामुळं सर नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली आहे. आपण कुणासोबत? आता बघूया अजून. आता तर सांगू शकत नाही कोणासोबत. काय कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विकासात्मक बाजू बघता कुठला पक्ष चांगलं काम करू शकेल? आम्ही बघितलं तर भाजप काम करतो चांगला. माहिती तुम्हाला काय वाटतं? सेम भाजपच. भाजपमध्ये आता जवळपास बघायला गेले तर आता महायुतीचं सरकार आहे. या महायुतीचं सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. कोण म्हणजे मुख्यमंत्री म्हणून कोण असायला पाहिजे असं वाटतं? नाही ते सांगू नाही. मुख्यमंत्री आता तर खासदारकी सुरू आहे ना. आता मुख्यमंत्र्याचं कसं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या चालू घडामोडी तसं सांगू शकत नाही कोण. केंद्रात मात्र भाजप पाहिजे. हो सेम भाजप. नमस्कार काका. काय सांगाल या निवडणुकीमध्ये आपण कोणासोबत? भाजप. का बरं? का म्हणजे काम पाहिजे. नवीन पिढीला काहीतरी विकास पाहिजे. दुसरं काय पाहिजे? झाला विकास? झाला का तुम्ही सांगा. पत्रकार पेड मीडिया झालाय त्यामुळं समजत नाही लोकांना विकास झालाय का नाही. सांगा ना तुम्ही. रेल्वे स्टेशनचे 5 प्लॅटफॉर्म झाले. कधी झाले होते का याच्या अगोदर? किरकोळ गोष्टी आहेत. काय कोल्हापुरात विकास आहे? बेळगाव जाऊन बघा शेजारी. बेळगाव बघा, बेळगावचे MIDC बघा, कोल्हापूरचे MIDC बघा. रोजगार आहे का इथं काय बघा. सरळ गोष्ट आहे. आणखी काय पाहिजे? मुख्यमंत्री कोण पाहिजे? देवेंद्र फडणवीस. दुसरा कोण पाहिजे? का देवेंद्र फडणवीस? का म्हणजे
काय असू दे, ब्राह्मण असू दे तर काय असू दे, पण काम करतोय हा. बस. वरनं काम आणतोय, काम करतोय. कोल्हापूरचे रस्त्यांचे प्रश्न आहेत, कोण मिटवू? कोणच मिटू शकत नाही. का ते? ठेकेदार. महानगरपालिकेत सत्ता बदल झाला पाहिजे, ऑटोमॅटिक प्रश्न मिटेल. बाकी पुण्यात कधी रस्ते खराब होत नाहीत. पुण्याचे रस्ते बघा, कारण आहे ना, दरवर्षी क्वालिटी नाही. जनता खुळी आपली जनताच खुळी आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जनता खुळी आहे. कसं काय? आहे खुळी आहे जनता. जनता खुळी आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे. जनता ज्या दिवशी सुज्ञ होईल त्यावेळी सगळे प्रश्न सुटतील 100%. कधी होणार मग? कधी होणार म्हणजे आता त्याला बरीच कारण आहेत, त्याशी उघड बोलू शकत नाहीत. बरीच कारण आहेत. सगळ्या गोष्टींना बाहेर पडलं पाहिजे. गल्ली तालीम सगळ्यातनं बाहेर पडायचं आणि फक्त विकास बघायचा. जो विकास करेल त्याच्या मागं कुठल्याही पक्षाचा असू दे. सतेज पाटील जरी भाजपमध्ये आला तरी चालतंय. हा, जो काम करेल त्याच्या मागं सगळ्यांनी जायचं. येतील का? येऊ शकतात, काय नाही येऊ शकत? अशोक चव्हाण आले, मग सतेज पाटील काय येऊ शकत नाहीत? येऊ शकतात. हो साहेब नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली, तुम्ही कुणासोबत? अजून उमेदवार डिक्लेअर होते, मग बघूया. पक्ष म्हणून कुठला पक्ष सत्तेत असायला पाहिजे केंद्रात? कोल्हापुरात पक्षाला तसं काय विशेष महत्व नसते, माणूस बघूनच मतदान केलं जाते. त्यामुळं पक्ष असा राहत नाही काय. हो काका. आम्ही बघा शिवसेना, बाळासाहेब ठाकरे की विजय. बाळासाहेब ठाकरे. हो. कुठली आता शिवसेना त्यात पण दोन. मशाल शिवसेना आमची, बर. एकच शिवसेना. काय सांगा कुणासोबत? भाजप. का बरं? कारण भाजप हा विकास करतोय. काँग्रेस नुसतं आश्वासन द्यायचं, काम काय होत नाही. पण भाजप, एकनिष्ठ भाजप. आणि केंद्रात बी भाजपच पाहिजे. का ते? का म्हणजे भाजप ही कामं करते आंतरराष्ट्रीय. काय काय कोल्हापुरात भाजपनं कामं केली? असं म्हणायला गेलं तर एअरपोर्ट, रेल्वे, आता नमो पार्वती रेल्वे निघत आहे ती, रस्त्याची कामं, त्यामुळे भाजप. काँग्रेस तर याच्यापेक्षा डबल होती. भाजप आहे तर म्हणून आहे तरी काँग्रेस तर याच्यापेक्षा डबल होती. आता बघा कितीतरी बघा आहेत काँग्रेस तर मोठे मोठे डबे होते. आता ओके आणि भाजपच पाहिजे. भाजपवर काही पर्याय नाही आहे. आंतरराष्ट्रीय दृष्ट्या सगळ्यात चांगल्या पाहिजे. भाजप सुरक्षा देते मेन म्हणजे, त्यामुळे भाजप. या इकडे. ओ मॅडम नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली, कुणासोबत तुम्ही? कुणासोबत असू दे तिकडे पण आहेच की. कुणासोबत याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे, विकास होणं महत्वाचं आहे. आता गेले 10 वर्ष झालं, आता जो कोण सत्तेत येईल त्यांना विकासाकडे आता लक्षच दिलं पाहिजे. कारण आता माझ्या लग्नाला झालेत 15 वर्ष. 15 वर्षानंतर जरी कोल्हापुरात आलो तरी कोल्हापूर आहे तसंच दिसतंय. त्यात वेगळं काय असं नाविन्य झालेलंच नाही आहे. बरेच जण पर्यटक वगैरे येतात, वेगळं काय बघायला मिळत नाही. रंकाळा आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, यांचा जो विकास झाला पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीतून, किंवा एक आपलं कोल्हापूर ही खूप ऐतिहासिक सिटी आहे, त्या मानानं जो पहिला जो आहे त्याच तिथं आपण थांबलेलो आहोत. तिथं पुढे विकास कोणताच झालेला नाही आहे. विकास करेल डेव्हलप झाली त्या मानानं विकास आपल्या शहराचा झालेला नाही आहे. अजून आपण एकाच टप्प्यावर थांबलेलो आहोत. तो टप्पा आपल्याला पार करायचा आहे. आज कोणत्याही क्षेत्रात कोल्हापूरवाले काही कमी नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपले कोल्हापूरवाले अग्रेसर आहेत. पण जर प्रोग्रेसच्या मानानं जर म्हटलं तर कोल्हापूर खूप मागे आहे. अजून बराच विकास होणं गरजेचं आहे. हे व्हायसाठी मत कुणाला द्यायचं? मत कुणाला द्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण विकास होणं महत्वाचं आहे. जो विकास करेल आम्ही त्याच्यासोबत. साहेब नमस्कार. तुम्ही कुणासोबत? काय सांगा? आता सांगता येत नाही. मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे? हे बघा, मोदी आणि राहुल गांधी उद्या जाऊन एकत्र बसतील. आता अशी परिस्थिती आहे. काँग्रेसमधलं भाजपमध्ये, भाजपमधलं काँग्रेसमध्ये. काय चालले जनतेला काही कळत नाही, खोळ्यात काढायला चालू आहे सगळे. आमचं असं मत आहे, हे परकडं मत आहे आमचं. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कोणाचं खरं नाही. कोण कुठं जाऊन बसेल, कुणा मांडी जाऊन कधी बसेल नियमच नाही. जनतेनं काय करायचं? जनतेनं काय करायचं म्हणजे तेच की जेव्हा शेवटच्या दिवसाला ठरवायचं कुणाला जाऊन मत द्यायचं. आता मत कुठलं मांडताच येत नाही आपल्याला. हो नमस्कार. लोकसभा निवडणुकीत मत कुणाला? आता इचलकरंजीचा, आमच्या इचलकरंजीचा संजय तेलनाडे आता उभा राहणार. बघा आता काय होते. आमदारकीचं नाही बोलत आहे आपण, मग लोकसभेचं. लोकसभेचं भाजपच येईल. आणि त्यासोबत सगळे पक्ष सोडून भाजपमध्ये चालल्यात. भाजपचा स्ट्रॉंग पक्ष झाला, भाजपच येणार. दुसरा कुठला तर कोण हेच नाही. कशासाठी भाजप कशासाठी पाहिजे? आता नेते मंडळी सगळे तिकडे चालल्यात, म्हणजे जनता तर काय करणार आहे? मग नेते चालले म्हणून तुम्ही तिकडे चाललाय का?
रात्रीतनं पैसे वाढतात त्यामुळे कोण काय करते काय सांगता येत नाही. रात्रीतनंच पैसे वाढतात त्यामुळे जनता काय करते 5 वर्षाचा विचार करत बसत नाही. आता काय चालू आहे, आता आपल्याला मिळते ना विषय आपला, आणि सामान्य माणूस काय तिथं कुठं जात बसत नाही. मोठे नेते जे असतात त्यांचं ते सगळं चालू असते. सामान्य नागरिकांना कुणासोबत राहावं? आता जर आपण समजा एक नेता जर धरला तर तो नेता उठून त्याच्याकडे जाणार आहे. आता इकडचं तिकडं सगळं चालूच आहे ना. चालूच आहे. तर आमच्या समाजाचं बी तसंच चालू आहे, गडची समाजाचं पण. नमस्कार. लोकसभा निवडणूक कुणासोबत? मोदी. का मोदी? 370 कलम असेल, राम मंदिर असेल किंवा भारत महासत्ता होणार आहे. आणि मला वाटते काँग्रेसला बाहेर देशातील म्हणजे चीन असेल, जर्मनी असेल, जपान असेल, पाकिस्तान किंवा मुस्लिम जी राष्ट्र आहेत, कारण की भारत महासत्ता होणार आहे. मला असं वाटतं की हे राष्ट्र भारत महासत्ता होऊ देणार नाहीत, म्हणून काँग्रेसला रसद बाहेर देशातनं पुरत आहे. आणि आपण 70 वर्ष झालं बघितलं आहे की ह्या देशाचा विकास काय, मेट्रो आणली असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, उज्ज्वल योजना असेल, गरिबापर्यंत योजना पूर्ण केलेल्या आहेत. आणि दुसरं म्हटल्यानंतरनं भारतीय जनता पक्षाचे कुठलेही जे नेत्यांकडे कारखाने नाहीत किंवा शिक्षण संस्था नाहीत. आणि आता ईडी म्हणतात ना, तर 70 वर्ष सर्व जे संस्थाने असेल, शिक्षण संस्था असेल, कारखाना असेल, हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळं त्यांना ईडी येणारच आहे. आता भाजपचं ईडी येणार नाही. त्यामुळं लोक काय पण बोलतील, कारण मोदी ह्या देशाचं येणाऱ्या काळामध्ये 2026मध्ये असेल, 27मध्ये असेल, भारत महासत्ता होईल. आणि भारत महासत्ता होण्यासाठी काय कॅटेगरी असतील, म्हणजे एवढ्या लोकांचा विमा पाहिजे, कमीत कमी 60% लोकांचा विमा पाहिजे, किंवा एवढ्या लोकांकडे गॅस कनेक्शन पाहिजे. म्हणजे तेवढे ते कॅटेगरीप्रमाणे भारत त्या ह्याच्यात बसायला आहे. त्यामुळं चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, जर्मनी, अमेरिका हे देश भारत तुमची वाटचाल चालू आहे. आणि मोदी येणार आहेत, पण मोदीनं खोड कुठं घालायचं, मग कुठला तर एखादा विषय घालायचं, ईडीचा विषय घालायचं. आणि ह्या काँग्रेस घालते बीजेपी असं म्हणतात. पण घालतेत ना, पण तुम्ही केलं असेल तर, केलं नसेल तर तुम्ही घाबरायची काय गरज आहे? आता जर का ईडी लागली आणि बीजेपीत गेलं तर तो साफ होते असं म्हणतात ना. पण सध्या भारत वॉशिंग मशीन करू द्या ना, काय करू द्या, पण भारत महासत्ता झाल्यानंतर ही सगळी वॉशिंग मशीनमध्ये बटन दाबल्यानंतर सगळी घाण परत रिवर्स पाठवणारच आम्ही. तात्पुरता आम्ही वापर करून घेणार आहे भाजपवाले. असं करणार आहे. हो. तर आपण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर का बघायला गेले तर या मॅजिक टी अँड कॉफी शॉप इथं आहे. खरं बघायला गेले तर या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, जशा आहेत तशा पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न सुरू आहे. चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ घेत असताना आपण वेगवेगळ्या भागामध्ये जातोय, वेगवेगळ्या भागामधल्या प्रतिक्रिया येत असताना त्या भागनिहाय येत असतात. खरं तर बघायला गेले तर रिपोर्ट घेताना, भाग निवडताना आम्ही अशा पद्धतीचे निवडतोय ज्या ठिकाणी सगळ्या भागातली लोक त्या ठिकाणी एकत्र आले असतील. जसे की हे चहाचं दुकान, या चहाच्या दुकानावरती ठरवून लोक आणलेली नसतात, जी काय आहे ती वेगवेगळ्या भागामधून आलेली असतात. आणि आपण त्यांच्यासोबत जाऊन जे काय आहे त्या पद्धतीनं रिपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतोय. तर असा कुठल्याही पद्धतीचा कमेंट किंवा अशा कुठल्याही पद्धतीच्या प्रतिक्रिया नसाव्यात की हा रिपोर्ट ठरवून घेतलेला आहे किंवा एका पक्षाच्या बाजूने घेतलेला आहे. ओके, तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.